रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। चांदेकरवाडीची अंबाबाई जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत 800 वर्षाची श्रद्धा। मंदिरासाठी गाव एकवटले, 2-2.5 कोटींचा खर्च अपेक्षित। राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडीची जागृत देवस्थान असलेली अंबाबाई मंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहे। शेकडो वर्षाची धार्मिक परंपरा आणि ग्रामस्थांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिराला आता नवा साज देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे। नुकत्याच झालेल्या गावसभेत मंदिराच्या भव्य जीर्णोद्धाराचा निर्णय घेण्यात आला। सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथून चांदेकरवाडीतील खोतांच्या पूर्वजांनी आटपाडीच्या अंबाबाईची प्रतिकृती म्हणून येथे स्वयंभू जिवंत पाषाणाची स्थापना केल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे। त्यानंतर सुमारे 150 वर्षापूर्वी मंदिराची बांधणी करण्यात आली। दगडी बांधकाम, सागवानी लाकडाचा वापर आणि कौलारू छत अशी या जुन्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे। काळाच्या ओघात मंदिराच्या बांधकामाची झीज झाली असून आता जीर्णोद्धाराची गरज निर्माण झाली आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून निधी उभारणीसाठी देणगी संकलनालाही सुरुवात झाली आहे। अंबाबाईच्या गावकऱ्यांनी हात पुढे केला असून 5,000 रुपयांपासून तब्बल 15 लाख रुपयांपर्यंत देणग्या जाहीर झाल्या आहेत। त्यामुळे मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी चांदेकरवाडीकरांची एकजूट दिसून येत आहे। शेकडो वर्षाचा वारसा जपत अंबाबाई मंदिराचा कायापालट करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। चांदेकरवाडी गावचे आराध्य दैवत आई अंबाबाई याची हे पुरातन काळातील एक मंदिर आहे। आमच्या पूर्वजांनी जवळपास 1833 सालामध्ये इथं येऊन या अंबाबाई मंदिराची प्रतिष्ठापना केलेली आहे। जवळपास या मंदिराला 800 ते 850 वर्षे पूर्ण झालेले आहेत। पण आज तागायत आपण एक पूर्वच्या आमच्या गावात चौकशी केली असता तर 150 वर्षापूर्वी याची डागडुजी केली होती। पण आज तागायत याच्यामध्ये कुठली प्रकारची सुधारणा किंवा जीर्णोद्धार केलेला नव्हता। काही जमिनीचा वाढीव जमीन आम्हाला मंदिर बांधकामासाठी असेल जीर्णोद्धारासाठी आवश्यक होती। ती आमच्या भावेश्वरी देवालय समिती उपसमितीने ते न्यायालयीन लढा लढून ते यश संपादन केलेलं आहे। त्यामुळं जीर्णोद्धार जे मंदिराचे जीर्णोद्धार करायचा होता त्याच्यामध्ये सुरुवात झालेली आहे। या संदर्भात मिटिंग घेतली असता, गाव मिटिंग घेतली असता तर 5,000 पासून जवळपास 15 लाखांपर्यंत आपल्या देणगीचा ओघ सुरू झालेला आहे। पूर्वज आटपाडीवरनं साधारण 800 ते 850 वर्षापूर्वी आमच्या चांदेकरवाडीमध्ये आले आणि त्यांनी आटपाडीची ग्रामदैवत आई अंबाबाई हिची स्थापना चांदेकरवाडीमध्ये 800 ते 850 वर्षापूर्वी केली आणि सदर स्थापनेचं साधारण 150 वर्षापूर्वी त्या मंदिराची डागडुजी झाली होती। अद्याप त्यावर मंदिराची डागडुजी झाली नव्हती। सदर मंदिराचे गावसभेमध्ये ठरवून हेमाडपंथी मंदिर बांधायचं ठरलेलं आहे। तरी हेमाडपंथी हे मंदिर जिल्ह्यात राज्यात नावलौकिक व्हावं अशी ग्रामस्थांची इच्छा आहे। गावानं निर्धार केला आहे आणि हे मंदिर सुटसुटीत आणि चांगलं व्हावं अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे। आमची पूर्वज आमची मंडळी सगळी त्यावेळा 600 एकर जमीन सोडून आटपाडीतून 150 रुपये भाड्याबद्दल इथं चांदेकरवाडीत येऊन ह्या आपल्या अंबाबाईची स्थापना करून इथं त्यांनी 150 एकर जमीन मिळवून 600 एकर जमीन मिळवून परत इथं आपला ठिया व आपलं हे मजबूत करून इथं त्यावेळा हे दैवत कुठंतरी आपल्या ह्याच्यात असावं म्हणून त्यावेळा त्यांनी देऊळ बांधलेलं होतं। त्याचं काहीतरी पुनर्रस्ता व्हावी म्हणून आता नवीन युवकांनी व गावच्या सगळ्या मंडळींनी निर्णय घेतला आणि मोठं मंदिर कुठंतरी उभा करायचं असं सगळ्यांनी निर्णय घेऊन तिची वर्गणी आम्ही थोडीफार का असं नाव गोळा करायला चालू केलेला आहे। तेव्हा ह्या वर्गणीच्यात सगळ्या गावांत सहभागी होऊन भरघोस अशी मदत देऊन हे मंदिर उभा करावं एवढीच माझी नम्र निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।